अंजन। आँखें और काजल इनका गहरा संबंध हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहेच। तर हे काजळ किंवा सुरमा रोजच्या रोज डोळ्यात वापरणे हे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयोगी आहे। यामुळे डोळे दिसायला तर आकर्षित होतातच, परंतु सूक्ष्मदृष्टी प्राप्त होते। आयुर्वेदिक औषधी तुपाने बनवलेल्या काजळीपासून जे अंजन बनते ते डोळ्यातील रक्तकृष्ण शुक्ल असे तीनही वर्ण व्यक्त स्वरूपामध्ये करून नेत्रसौंदर्य वाढविते। दृष्टी विमल होते, पापण्यांचे केसही स्निग्ध घन होतात। नेत्र हे तेजमहाभूताचे प्रधान आहे, त्यामुळे श्लेष्म्यापासून त्याला विकाराचे भय असते। यासाठी आठवड्यातून 1 वेळा नेत्रस्राव किंवा नेत्रशोधन करणारे अंजन डोळ्यात घालावे। मात्र दिवसा असे स्रावार्थ अंजन न घालता रात्री घालावे आणि तीक्ष्ण उजेडापासून दूर राहावे। अशा प्रकारे डोळ्यांची काळजी घेतल्यास चष्मा न लागता सहजपणे लहान गोष्टीही पाहता येतात। डोळ्यांची आग होणे, खाज येणे, अतिरिक्त मळ येणे, डोळे दुखणे अशा गोष्टी दूर होतात। वारा आणि ऊन यांना सहन करण्याची ताकद डोळ्यांना प्राप्त होते आणि नेत्ररोगापासून मनुष्य दूर राहतो। जसं निर्मळ आकाशात चंद्र तेजस्वी दिसतो, तशी दृष्टी निराकुल होते। हे अंजन कधी करू नये तर जेवण झाल्यावर लगेच, किंवा डोक्यावरून आंघोळ केल्या केल्या, खूप दमलेल्या अवस्थेमध्ये, उलटी होत असेल तर, किंवा रात्री जागरण झालं असेल किंवा ताप आला असेल तर अशा वेळी अंजन करू नये। आपण आठवले तर 2 पिढ्यापूर्वी कोणाला चष्मा लागला तर त्याला ढापणं म्हणून चिडवायचे। आता चष्मा तर खूप कॉमन झाला आहे, त्यामागचे एक महत्त्वाचे कारण अंजन अनकॉमन झाले आहे। तर पुन्हा या अंजनाचा अंगीकार करू आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवू। धन्यवाद।